संन्याशी साधू महाराज होते, वैरागी. ते वनातून चालले होते. वनातून जात असताना वाटेने त्या रस्त्याच्या कडेला झाडी झुडपामध्ये काही चोरांची टोळी लपून बसलेली होती. त्या चोरांचा धंदा होता, व्यवसाय. रोज रस्त्याच्या कडेला लपून राहायचं. कोणी वाटसरू जात असताना दिसला की त्याला अडवायचं, त्याला लुटायचं, त्याला मारायचं. आणि त्या दिवशी त्या साधूवर अशी वाईट वेळ आली आहे. नेमकं साधू तिथून निघाले आणि चोरांच्या हाती सापडले. चोरांनी साधूला पकडलं आणि त्यांच्या ठिकाणावर घेऊन आले. आणि साधूला त्यांनी शस्त्र दाखवायला सुरुवात केली की महाराज, तुमच्याकडे जे काही आहे ते लगेच आमच्या स्वाधीन करा, नाहीतर आम्ही तुम्हाला मारून टाकू. ते साधू म्हणतात, अरे बाबांनो, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही. मी एक संन्याशी आहे, वैरागी आहे. माझ्याकडे कुठल्या प्रकारचं धन नाही, 1 रुपया नाही, काही सुद्धा नाही. मी भिक्षा मागून जगतो, भिकारी आहे मी. माझ्याकडं देण्यासाठी कुठलंच काही नाही. गळ्यामध्ये एक तुळशीची माळ आहे, हातात कमंडलू आहे, एवढीच माझी संपदा आहे, बाकी माझ्याकडे काही नाही. ते साधू विनंती करायला लागले, मला सोडून द्या तुम्ही, मला मारून तुमचा काही फायदा होणार नाही. मी देवाचं भजन करणारा एक साधू आहे, देवाचा भक्त आहे, कृपया मला तुम्ही मारू नका, मला सोडून द्या. तेव्हा ते चोर एकमेकाला म्हणायला लागले, सकाळपासून उपाशी पोटी आपण बसलो, एवढी मेहनत वाया गेली, हाती काय लागलं तर हा भिकारी साधू लागला, आपला दिवस तर वाया गेला, आता काय करायचं. चोर एकमेकाला म्हणतात, दिवस तर वाया गेला, पण या साधूला असं नाही सोडायचं, थोडासा टाइमपास करायचा आपला, मग सोडायचं. मग ते साधू सोबत टाइमपास करतात. काय करतात, ते चोर म्हणतात, महाराज, तुम्हाला तुमचं जीवन वाचवायचं असेल तर आम्ही तुम्हाला 3 कामं सांगू, त्या 3 कामापैकी 1 काम करून दाखवायचं, मग तुम्हाला आम्ही इथून सोडून देऊ. साधू म्हणाले, ठीक आहे, कोणती कामं करायची. चोरांनी सांगितलं, पहिलं काम, तुम्ही आम्हाला दारू पिऊन दाखवा. ते तुम्हाला नाही जमलं तर चोरांनी एक सुंदर अशी स्त्री कुठून तर अपहरण करून आणली होती. चोरांनी सांगितलं, दारू प्यायची नसेल तर या स्त्री सोबत दुष्कर्म करून दाखवा. तेही नाही जमत असेल तुम्हाला तर तिथे एक गाय बांधली होती झाडाला, चोरांनी ती सुद्धा चोरूनच आणलेली, तर तुम्ही या गायीला मारा म्हणून सांगितलं. या 3ही पैकी 1 काम करा, मग आम्ही तुम्हाला इथून सोडून देऊ. तुमचा जीव वाचवायचा असेल तर बघा कुठलं काम करता. साधू म्हणाले, अहो मला सोडून द्या हो, मी एक देवाचा भक्त आहे, 3ही कामं मी करू शकत नाही, दारू पिऊ शकत नाही मी, ही स्त्री माझ्या माते समान आहे, गाय सुद्धा माता आहे, या दोन्ही स्त्री आणि गाय दोन्ही माझ्यासाठी पूजनीय आहेत, मी त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा अत्याचार अन्याय करू शकत नाही, आणि दारूसारखं व्यसनही मी नाही करू शकत. कृपया तुम्ही मला असा त्रास देऊ नका, मला सोडून द्या. खूप विनंती केली, पण ती चोर शेवटी, त्यांना दयामया काही नसते, ते ऐकेच नात. महाराज बघा, तुमची मर्जी, तुम्हाला जर जीव वाचवायचा असेल तर 3पैकी 1 काम करा, नसेल तर आम्ही तुम्हाला मारून टाकू. शेवटी कोणीही असो, पण त्याला आपला जीव प्रिय असतो. जीव वाचवण्यासाठी माणूस काही ना काही धडपड करतच असतो. पाण्यात पडल्यानंतर माणूस पोहायला येत नसलं तरी हातपाय मारतोच ना, कारण कुणालाच मरावं वाटत नाही हो, प्रत्येकाला आपलं जीवन प्यारं असतं. मग आता साधूंनाही वाटतंय, ह्या चोरांच्या हातून मरण येण्यापेक्षा मग आपण 3पैकी एखादं कामच करून दाखवावं. ही गौमाता, या गौमातेला मी मारू शकत नाही, ही स्त्री माझी माते समान आहे, तिच्यासोबत दुष्कर्म करू शकत नाही, म्हणून शेवटी आपल्या हातून पाप घडलं तर घडलं, शेवटी मजबुरीत घडतंय, म्हणून दारू प्यावी असा निर्णय घेतला साधूंनी. आणि साधूंनी तिथं दारूच्या बाटल्या ठेवलेल्या, उचलली बाटली, तोंडाला लावली, दारू पिली साधूंनी. आणि जेव्हा ती दारू पोटात गेली आणि त्याची नशा चढली, थोड्या वेळामध्ये नशा चढल्यावर साधू आपलं साधुत्वच विसरून गेला, मी साधू आहे याचं भान राहिलं नाही. नशा चढली ना, काही बरळायला लागला, काही बोलायला लागला साधू, आणि नशेमध्ये आता मी एक देवाचा भक्त आहे याचं सुद्धा भान राहिलं नाही. नशेमध्ये साधूने त्या ठिकाणी, साधूची नजर पडली त्या सुंदर स्त्रीवर आणि लगेच वासना निर्माण झाली, आणि त्या नशेमध्ये
साधूंनी त्या स्त्रीवर अत्याचार केला, दुष्कर्म केलं. आणि त्याच वेळी गाय ओरडत होती. गाय ओरडत असताना कानावर त्या गायीचा ओरडण्याचा स्वर आला की साधूला त्या आवाजाचा राग आला, चीड आली. आणि साधूने लगेच हातात काठी घेऊन त्या गायीलाही मारून काढलं, बेदम मारून काढलं. चोरांनी सांगितलं होतं एक काम करायला, पण साधूंनी तिन्ही कामं केली. कशामुळे? दारूमुळे. कारण दारू एकदा पोटात गेली की त्याचा परिणाम बुद्धीवर होतो, बुद्धी भ्रष्ट होते, खरं खोटं समजत नाही. या नशेमुळे जीवन बर्बाद होतं. म्हणून नशा करायची असेल ना तर चांगली नशा करा. दोन प्रकारची नशा असते जीवनामध्ये, एक असते परमार्थिक नशा आणि एक असते संसारिक नशा. संसारिक नशेमध्येच हे सर्व काही व्यसन येतात. दारू पिणे असेल, मांस खाणे असेल, गुटखा खाणे असेल, तंबाखू खाणे असेल, सिगारेट ओढणे असेल, गांजा ओढणे, सगळं काही हे संसारिक व्यसन. हे व्यसन कधीच करू नये. हे व्यसन जीवनाचा नाश करते. परमार्थिक व्यसन करावं, ज्यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य याचा समावेश होतो. जर नशाच करायची असेल तर कृष्ण नामाची या भागवत कथेची नशा करा. या कथेचं रसपान करा. ही कथा रोज श्रवण करा. ही भागवत कथा काही सामान्य नाही, तरी हे भागवत कथा म्हणजे साक्षात कल्पवृक्षाचं पिकलेलं फळ आहे, असं मंगलाचरणामध्ये वर्णन सांगितलं आहे व्यासांनी. की भागवत काय आहे? कल्पवृक्षाचं पिकलेलं फळ आहे. या फळाच्या रसाचं तुम्ही सेवन करा म्हणून सांगितलंय. हा रस प्या म्हणून सांगितलंय. आणि हा रस पिल्यानंतर जीवनामध्ये कधीच वाईट होणार नाही. आपलं जीवन सुधारेल. आणि हा रस पिल्यानंतर आपल्याला खरं खोटं कळायला लागतं. जेव्हा हे बाकीचं वाईट व्यसन करता, दारू वगैरे पिता, या व्यसनामुळे माणसाला खरं खोटं काय आहे, आपल्या हिताचं काय आहे, काही कळत नाही. पण हे भगवंताच्या नामाचं हे व्यसन केलं ना तर सर्व कळतं की परमार्थ खरा आहे, संसार खोटा आहे. सगळं कशामुळे कळतं? या देवाच्या नामाने. पण दारू पेली, व्यसन केलं तर सगळं काही डुप्लिकेट मनामध्ये येतं, वाईट गोष्टी मनात येतात. एक माणूस दारूच्या नशेमध्ये रस्त्याने चालला होता. जात असताना समोर रस्त्यामध्ये शेण पडलं होतं. काय पडलं होतं? शेण. तो जात असताना त्याने शेणाकडे पाहिलं, जाग्यावर थांबला आणि शेण पाहत पाहत उभा राहिला आणि काय म्हणतो? अरे वा, रस्त्यात केक ठेवलाय. काय म्हणतंय? शेणाला केक. अरे वा, रस्त्यात केक ठेवलाय. पण वाढदिवस कुणाचा असावा? माझा पण वाढदिवस नाही, माझ्या पोरांचा वाढदिवस नाही, पण रस्त्यात केक ठेवलाय. वाढदिवस कोणाचा असेल? उगीच अशी चर्चा स्वतःच्याच मनाला करते. थोड्या वेळानं म्हणतो, जाऊ द्या, वाढदिवस कुणाचा का असे ना, आपल्याला तर केक खाण्याशी मतलब आहे. आणि ते शेण पडलेलं त्यालाच केक समजून त्यानं ते शेणच तोंडात घातलं. आणि शेण तोंडात घातलं, थुकून टाकलं आणि म्हणाला, कुठल्या दुकानातून केक आणलाय काय माहीत, त्याला चवच नाही, साखरच नाही म्हणाला यात. म्हणजे बघा बुद्धी किती भ्रष्ट होते. शेणातला आणि केकामधलाही फरक कळत नाही. इतकं व्यसन माणसाला बिघडून टाकतं. कारण यामध्ये कलियुगाचा निवास आहे. म्हणून जीवनामध्ये व्यसन करा तर कुठलं? देवाच्या नामाचं.